माझे बॉल. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आली आहे, कारण की तुम्हाला मी एक लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ग्रीतिक चालत नाही आहे. त्याची मी खूप टेन्शन घेतलं होतं त्या गोष्टीचं की तो का नसेल चालत, का नाही. कारण की मी 12-13-14व्या महिन्यापर्यंत मुलं बघितले. भरपूर मुलांचे मी रिव्ह्यू म्हणजे आईंचे रिव्ह्यू घेतले की कोणत्या महिन्यामध्ये ते चालले आहेत. आणि माझा ग्रीतिक का नाही चालत आहे त्याची मला खरंच काळजी वाटत होती. म्हणून मी व्हिडिओ बंद करून टाकले होते करणं, कारण माझं मनच नव्हतं लागत. मी डॉक्टरांना पण विचारलं तर डॉक्टर म्हटले की तो पकडून उभा राहतोय ना, तर तो धरून धरून ना, मला असं वाटतं की 9व्या-10व्या महिन्यापासून तो चालायला लागला. धरून कशालाही पकडून पकडून तो चालायचा. पण तो हात सोडून कधी चालेल म्हणजे असतं ना, आईवडिलांना एक हे असतं, आतुरता असते की तो कधी चालेल कधी चालेल असं वाटतं. मग मलाही असं वाटत होतं, ऑब्वियस की वाटणारच ना. मुलं कधी म्हणजे प्रत्येक गोष्टीची ना आईवडिलांना खूप घाई असतं की केलंच पाहिजे. पण मला एवढी घाई नव्हती. मी 14-15व्या महिन्यापर्यंत वाट बघितलं की तो कधी चालतो, तर तो कधी चालतो याची वाट मी बघतच होते. पण काय झालं ना की मी त्या दरम्यान गावाला पण गेली. 1 महिना मी गावाला होती आणि गावाला ना सगळी मुलं म्हणजे त्याच्या वयाची सगळी मुलं अशी परपरत धावायची, इकडे धाव तिकडे धाव अशी करत होती मुलं. तर हा जो आवाज आहे हा ग्रीतिकच्या खेळण्याचा आहे, तर त्याला इग्नोर करा. आणि मुलं सगळी धावायची इकडे तिकडे. मग मला ते बघून ना असं खूप व्हायचं आणि कोणी पण विचारायचं, अरे ग्रीतिक अजून चालतच नाही, ग्रीतिक अजून चालतच नाही. तर मला अजून काळजी वाटायची. मग मी ना गावावरनं आली तेव्हा तो 15 महिन्याचा पूर्ण झाला होता. 15-15.5 महिन्याचा. मग 16व्या महिन्यात ना मी त्याला दवाखान्यात नेलं दाखवायला. तर डॉक्टरांचं परत म्हणणं तेच होतं की तुम्हाला मी आधी सांगितलं होतं ना की तो धरून धरून चालतो आहे ना. कोणती कोणती मुलं 2-2 वर्षापर्यंत चालतात. काय झालं ना की माझा प्रेग्नन्सीचा जो दिवस होते ते माझे थोडेसे क्रिटिकलच होते. मला खूप गोड्या औषधी घ्यावं लागल्या. मला डायबिटीज होतं, त्यामुळे सुरुवातीपासूनच होतं. काय झालं बेटा? ये इकडे, तिकडे ये 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 मी इकडे. त्याला मी दिसली नाही ना तर लगेच तो रडायला लागला. तर मला डायबिटीज असल्यामुळे मी खूप गोड्या औषधी घेतलेल्या, इन्सुलिन घेतलेलं. तर मला असं म्हणजे भीती होती मनात की याचा साईड इफेक्ट तर त्याच्यावर नाही होणार ना. काही सांगता नाही येत ना, कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून ये इकडे ये. थांबा मी त्याला घेऊन येते. हाय काय सी हाय हाय. तर झालं असं की मग डायबिटीज असल्यामुळे गोळ्या औषधी खूप चालू होत्या. तर मला असं वाटत होतं की याचा साईड इफेक्ट याच्यावरनं व्हायला नाही पाहिजे. तर म्हणून मग ना मला खूप काळजी वाटत होती. पण फायनली जुलैला दीड वर्षाचा पूर्ण होतं. तर आता हा परफेक्ट चालायला लागला आहे. असा चालतो थोडा थोडा बदकासारखा. हो ना, कसं चालतं तू? बदक सारखं चालतं ना असं असं. हां, तर तसं चालतो, पण हात सोडून परफेक्ट चालतो. आता घरात आम्ही कुठेही चालत चालत जातो. आणि मला खूप आनंद आहे. खूप दिवसापासून जी वाट बघत होती ती फायनली संपली आहे. आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगते की तो चालतो चालतो चालतो, कारण की सगळेजण वाट बघत होते, आम्ही पण वाट बघत होतो त्याची चालायची. आणि आणि खूप असा म्हणजे जी गोष्ट आपण आतुरतेने अशी वाट बघत असतो ना, ती गोष्ट झाली की खूप आनंद होतो. आणि मलाही तेवढाच आनंद झाला, म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ बनवावा. 2-3 दिवसच झाले हा चालायला लागला आहे, खूप छान चालायला लागला आहे. तर याची मी तुम्हाला चालायची तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते की कसा चालतो हा. तर का ये कुठे चालला ग्रीतिक? अगं बाई, पकडा 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 ग्रीतिकला पकडा पकडा पकडा. काय आहे तिथे? काय? बॉल. बॉल पाहिजे? बॉल पाहिजे तुला? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? हां, आता ते कशाला सरकवतो? कशाला कशाला सरकवायचं? मस्ती करायची? मस्ती करायची? हां, मस्ती करायची का?
मस्ती करायची. कुठे आहे कृती? काय खातोय? आता तर स्वतःच्या हाताने पण खायला लागला आहे. त्याला प्लेटमध्ये देऊन दिलं ना काही पण, पोळी भाजी तर मी चारते त्याला, पण थोड्या कोणत्या गोष्टी त्याला दिल्या ना प्लेटमध्ये की तो स्वतःच्या हाताने खातो. 1.5 वर्षाचा झाला आहे, मोठा झाला, पण त्याची चालायची जी प्रोसेस होती ती खूप म्हणजे खूप लेट झाली मला तरी असं वाटतं. गार्गी पण, माझी मुलगी गार्गी, ती पण थोडी उशिराच चाललेली, पण ती 14 महिन्यांनी चालली. पण हा जो आहे हा खूप लेट चालला आणि खूप काळजी करत होते मी ॲक्च्युली. तर त्याला असे दिवसभर असे उद्योगी कामं पाहिजे असतात. सगळं करत होता, सगळं घरात मस्ती करायचा, सगळी सामान इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे ठेवायचा, जिथे कपडे जिथे जी वस्तू असेल ते तिथे बिलकुल ठेवायची नाही, म्हणजे फेकफाक करायची, हे सगळं करत होता तो, पण चालत नव्हता. तर आता तेही करायला लागला आहे, चालायला पण लागला आहे आणि आता त्याला काहीतरी पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? काय? हे काढू? हे काढू? कुठं जायचं आहे तुला? कुठं जायचं आहे? कुठं चालला चेअर घेऊन? आमची सवारी निघाली आहे, कुठेतरी जातोय आम्ही चेअर घेऊन, आणि त्याला चेअर घेऊन याच्यासाठी जातो की त्याला कुठेही चेअर घेऊन जातो तो, आणि त्याच्याहून त्याला चढायचं असते वरती. आता हे बघला, आणि तिथे कोणतीही गोष्ट असेल तो बरोबर घेतो आणि चेअर घेऊन जिथे त्याला जायचं असेल तो चेअर घेऊन जातो आणि ती गोष्ट तो घेतो. तर हे बघा, अजून याचे कारनामे चालूच आहे. आता इथे यांनी खुर्ची आणली होती, इथं चढला, इथे त्याला काही मिळालं नाही, तर आता तो तिथे खेळणे खेळायला गेला. म्हणजे असे काही ना काही कामं त्याचे चालूच असतात, तो रिकामा नसतो. फक्त एकच गोष्ट होती की तो म्हणजे तो चालत नव्हता. आता त्याला चालता येतं, तर आता तो कुठे जातो, घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात जातो, आणि हे बघा हे असे कामं तो करत राहतो. सामान काढेल हे दिवसभर चालूच असतं. पण एनिवेज मला तो खूप आनंद आहे की तो फायनली चालायला लागला आहे. आणि अजून त्याचे काही काही कारनामे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग आणि स्टे ट्यून.